महाराष्ट्रामध्ये मनपा निवडणुकांचा बिगुल वाजला आणि कधी नव्हे ते चित्र महाराष्ट्राला बघायला मिळालं. कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची तिकीट मिळण्यासाठीची धडपड आणि पक्षांनी दाखवलेली कठोरता. नेमका असा आक्रोश नेमका इच्छुकांमध्ये का होता, याची मतदारांमध्ये काय नेमकी याचा मेसेज जाऊ शकतो, याच बाबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आमचे मराठवाड्याचे संपादक नंदकिशोर पाटील सर आहेत. सर, कसं समीक्षण करताय जे चित्र आपण गेल्या काही आठवड्याभरात बघितलं ते? नाही, अमय अभूतपूर्व चित्र आहे. प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये. आणि आपण बघितलं की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा तिकीट मिळालं नाही त्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारचा राडा घातला. म्हणजे सगळीकडे निष्ठावंतांचा उद्रेक आहे. कार्यकर्ते नाराज आहेत. आणि यावेळेला चित्र असं दिसलं की नेत्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या, काही गाड्यांना काळं फासलं गेलं, नेत्यांना जाब विचारला गेला. आणि हे सगळं रस्त्यावर झालं, कार्यालयांमध्ये झालं. आणि प्रचंड नाराजी या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आली. म्हणजे ज्यांना तिकीट मिळालं त्यांचा जल्लोष वेगळीकडे, पण नाराजांचा जो काही उद्रेक होता तो अधिक दिसून आला. हे होणं साहजिक आहे. आम्ही मला असं वाटतं की अनेकदा असं म्हटलं जातं की ह्या सर्व जे राज्यामध्ये जे पक्ष आहेत त्यांच्या आघाडी आणि युती आहे. म्हणजे एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला या दोन आघाडी आणि युतीनं एकत्रितपणे निवडणुका लढवल्या. मग स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वतंत्रपणे का लढवली जाते? आतापर्यंत जर इतिहास आपण बघितला तर मागची एक दोन निवडणुका जर सोडल्या तर आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर आघाड्या करून लढवल्या जायच्या. मग ते नागरी विकास आघाडी असेल, शहर विकास आघाडी असेल, आणि त्याच्यात सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत एकत्र येऊन असं ती आघाडी म्हणून लढवली जायची. 95 नंतर हे चित्र बदललं महाराष्ट्रामध्ये आणि तिथे पक्षीय पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. आपल्याकडे चित्र असं आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही. म्हणजे शेवटची निवडणूक जी झाली 2007 मध्ये आणि त्याच्यानंतर प्रशासक राज आला आपलं 5 वर्षानंतर. म्हणजे प्रशासकाची 5 वर्ष आणि मागच्या ट्रम्पची 5 वर्ष, अशी जवळपास 10 वर्ष या निवडणुका झाल्या नाहीत. त्याच्यामुळे साहजिकच सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आणि ती वाढणे साहजिक आहे. 10-10 वर्ष कार्यकर्ता कधीतरी मला तिकीट मिळेल आणि मी नगरसेवक होईन या अपेक्षेवर होता. आणि ही अपेक्षेची पूर्तता करताना नेत्यांच्या आणि पक्षाच्याही नाकी नवालं. कारण एका जागेसाठी आपण संभाजीनगरचं उदाहरण घेऊ, एका जागेसाठी जवळपास 20-20 लोकांनी अर्ज दाखल केले. म्हणजे भाजपकडे अर्ज आलेल्याची संख्या आहे 750. जी जागा आपण जर बघितल्या तर 100च्या वर जागा आहेत आणि 700 अर्ज आलेले आहेत. पक्षापुढे प्रश्नचिन्ह होतं की नेमकी उमेदवारी द्यायची कोणाला. एक ते झालं की इच्छुकांची संख्या वाढली, जागा तेवढ्याच होत्या, त्याच्यामुळे इच्छुक जास्त आणि जागा कमी, हे व्यस्त प्रमाण, हेही असंतोषाला कारण आहे. दुसरी गोष्ट अशी या निवडणुकीत मला प्रकर्षाने जाणवलेली अशी दिसते की विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, जी एकनाथराव शिंदेची शिवसेना आहे, याच्यामध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांना जास्त तिकीट दिली आणि हेच असंतोषाचा मुख्य कारण त्याच्या मागे आहे. भाजपने आपण जर बघितलं तर जवळ महाराष्ट्रामध्ये 350 उमेदवार जे काँग्रेस, शिवसेना, उबाटा इकडून घेतले त्यांना तिकीट दिली. आणि त्याच्यामुळे निष्ठावंत नाराज झाले की आम्ही सतरंजी उचलायच्या का? गेली अनेक वर्षे आम्ही काम करतो आहोत, पक्षासाठी काम करतो आहोत, पक्षाचे झेंडे मिरवतो आहोत, नेत्यांच्या सभेला आम्ही गर्दी करतो, त्यांचा जय जयकार करतो, विधानसभेला राबलो, लोकसभेला राबलो, आणि आमची वेळ जेव्हा आली तेव्हा तुम्ही आमच्या जागेवर दुसरे उमेदवार घेतले आणि निष्ठावंत म्हणून आम्हाला बाजूला सारलं. हा त्याच्या मागचा मुख्य कारण या रोषाला आहे. सर, हे तर एक गोष्ट मला याच्यामध्ये कळली नाही की जेवढा असंतोष भाजपमध्ये होता किंवा सत्ताधारी पक्षांकडे जे लोकांचं आकर्षण होतं तेवढं विरोधकांकडे नाही बघायला मिळालं. तेवढं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये ती भावनिकता किंवा हे असं का की सत्ता आहे किंवा एक ॲश्युरिटी यांना तिकडून होती का? आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला की आतापर्यंत गेल्या 30-40 वर्षामध्ये राज्यामध्ये ज्याची सत्ता असते त्याच्याच बहुसंख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडून येतात. म्हणजे यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 15 वर्ष आघाडी होती. त्या आघाडीच्या काळामध्ये जर आपण बघितलं की सर्व जिल्हा परिषदा 1-2 अपवाद वगळता आणि सर्व नगरपालिका किंवा महापालिका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या आधिपत्याखाली होत्या.
आत्ताही ते चित्र आहे. तुम्ही म्हणताय की काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला शरद पवारांच्या इतकी गर्दी का दिसत नाही, कारण ती विरोधी पक्षात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कशावर चालते? ती काही पाणीपट्टी आणि घरपट्टी नळपट्टीवर चालत नाही. त्याला शासनाचा निधी लागतो आणि ज्याचं सत्ता आहे राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये त्यांच्याकडनं तो निधी येतो. आणि सत्ताधारी पक्षामध्ये जाणं हे कार्यकर्त्यांच्यासाठी एक, ज्याला आपण म्हणतो की उद्या विकास करायचा त्याच्या वार्डामध्ये, त्याला पैसा लागेल, निधी लागेल, तो कुठून आणायचा? विरोधी पक्षांकडे काही सत्ता नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन किंवा त्यांची नगरपालिका आणून, त्यांची महापालिका आणून पुढे काय मिळणार आहे? विकास करायचा आहे, आपण मतदारांना आश्वासन दिले, त्या आश्वासनाची पूर्तता कशी करायची? आणि म्हणून हे सगळं निधीचं गणित आहे. हे सगळं विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर शेवटी सत्ता कोणाकडे आहे त्याच्याकडेच ओढा असतो कार्यकर्त्यांचा. म्हणून ही गर्दी तिकडे दिसणं साहजिक आहे. सर, आपण मराठवाड्याकडे वळूया, पण त्याआधी मला संभाजीनगर पासून सुरुवात करायची आहे. ऐन मुवमेंटला दोन्ही नेत्यांनी सकाळी 10 वाजता युती तुटली असं जाहीर केलं. तोपर्यंत चर्चा चालू होत्या असं दाखवलं. शिंदे सेनेनं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा शिरसाट यांच्या बंगल्यासमोर केलं. पण जर आपण नगरपालिका निवडणुकांमध्ये बघितलं तर पूर्णतः विरोधकांची स्पेस याच दोन्ही सत्ताधारी पक्षांनी घेतलेली होती. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला यावेळेसही वाटते का? कारण काल केनेकरांचं विधान आहे, आमदार संजय केनेकरांचं, की आम्ही म्हणजे नंतर इलेक्शनच्या नंतर युती करू शकतो. याचं काय बघतो? म्हणजे अनेकदा कसं होतं की आपलीच गफलत होते, मतदारांची गफलत होते, उमेदवारांची होते, माध्यमांची होते, नेत्यांची होत नाही. हे सगळं ठरवून केलेलं असतं की ऐन वेळेला युती तुटली, ऐन वेळेला धोका दिला, आम्हाला दगा दिला, हे सांगायच्या गोष्टी झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या संभाजीनगरला की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आपल्या शिवसेना यांच्या सगळ्या जागेवर उमेदवारांची याद्या तयार होत्या. किती जागांवर युती तुटली? की साधारणपणे 2 वार्डांवर युती तुटली असं गृहीत धरूया. 2 वार्डामध्ये ऍडजस्टमेंट करता आली असती आणि ही युती इथं शाबूत ठेवता आली असती. पण ही खरंच करायची होती का? तुम्ही सगळ्या उमेदवारावर याद्या तुमच्या जागांवर तयार होत्या. समजा अशी युती झाली असती तर काय घडलं असतं? तर दोन्ही पक्षामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असता. कारण शेवटी जागाचे शेअरिंग तर आलंच असतं. म्हणजे 37 जागांवर शिवसेनेला द्यायच्या ठरल्या होत्या आणि उर्वरित जागा भाजप लढवणार होतं. आता युती नसल्यामुळे संपूर्ण जागा दोन्ही पक्षाला लढवता आल्या. या 50-50 जरी झाल्या असत्या तरी 50% कार्यकर्ते नाराज झाले असते आणि हे सगळे दोन्हीकडचे कार्यकर्ते हे अनायशा इतर पक्षांना मिळाले असते. म्हणजे आपले कार्यकर्ते जे तयारीत आहेत ते मिळाले असते आणि असं कोण होऊ देईल? आणि शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना खिळवत ठेवलं. हे ठेवावंच लागतं. शेवटी बघा, विधानसभेला सुद्धा आपण असं गृहीत धरलं की उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्म वाटले गेले नव्हते, ऐन वेळेला वाटले गेले. आता हे इच्छुकच इतके झालेले आहेत की एकाला दिले की 10 लोक नाराज होणारच. त्याच्यामुळे नाराजांची संख्या वाढवू नये, बंडखोरी होऊ नये म्हणून या स्ट्रॅटेजी खेळल्या जातात. युती करायचीच नव्हती. आता मुंबईमध्ये का केली किंवा इतर ठिकाणी का केली हा त्यांच्याही स्ट्रॅटेजीचा भाग आहे. बरं, उद्या संभाजीनगरमध्ये असं आपण गृहीत धरू की शिवसेना आणि भाजप एकत्र येणार नाही. कशाहून? ते येणारच आहेत, कारण कुठल्याही महापालिकेमध्ये कुणालाही स्वीयर सत्ता मिळेल असं मला आता वाटत नाही. संभाजीनगरमध्ये सुद्धा चित्र असं काही नाही आहे की लगेच भाजपला सत्ता मिळेल किंवा शिवसेनेला मिळेल असं काही नाही. इथे सुद्धा शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे त्यालाही बऱ्यापैकी इथं स्थान आहे. इथे काँग्रेसची काही नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे ते एमआयएम आहे. हे मुस्लिम मतामध्ये किती ही करतात त्याच्यावर सगळ्यांची गणित अवलंबून आहे. त्यामुळे आज असं कोणी छातीपोट सांगू शकत नाही की आमचा महापौर होणार आहे, आमची सत्ता येणार आहे. उद्या हे सगळ्यांना एकत्रच यावं लागेल आणि तुम्ही बघाल की अशा आघाड्या होतील निवडणुकीच्या नंतर की काही ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे सेना सुद्धा एकत्र येऊ शकते. आपल्याला शेजारच्या जालन्याच्या वेळात काय झालं माहितीये, तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र आहे आणि तिथे उभाटा आणि काँग्रेस एकत्र लढते आणि दोन्ही भाजप आणि शिवसेना विरोधात लढते. तिथं व्यस्त चित्र आहे. असं घडू शकतं. ही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे पक्षाची अडचण आहेच आहे. पण भाजपने अतिशय स्ट्रॅटर्जिकली की ह्या गेम प्लॅन केला होता. आम्हाला नक्की खात्री होती की इथे युती होणार नाही, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की युती होईल. बरं, किती लोकांना दोन्ही पक्षाचा जर विचारला आपण
की तुम्हाला युती करणं आवश्यक होतं की स्वतंत्रपणे लढणं, तर 100% कार्यकर्ते सांगतील की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे. कारण मी माझा वार्ड जो तयार केलेला आहे गेली 10 वर्ष, तिथे जर दुसरा उमेदवार उभा राहिला किंवा दुसऱ्या पक्षाला ती जागा गेली तर यांचं करिअर गेलं ना. त्याच्यामुळे युती तुटली ह्याच्यात काही मला आश्चर्य वाटत नाही, ही तोडायचीच असते. पण सर सहसा असं होतं की जेव्हा युती तुटती किंवा कार्यकर्ते नाराज होतात, इच्छुक नाराज होतात, तेव्हा पाडापाडीचं राजकारण होतं. तर हे डॅमेज कंट्रोल जे आहे हे भाजप आणि शिंदेसेना करू शकेल का, की हा कुठे ना कुठेतरी याचा फायदा युबीटीला आणि इतर पक्षांना होऊ शकतो? आता ही प्रभागनिहाय निवडणूक आहे. पूर्वी वार्डनिहाय निवडणूक होते. एका प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत. म्हणजे अ, ब, क असं जर बघितलं तर 4 आहे. साधारणपणे आपल्याकडे 40,000चं वार्ड आहे, एक प्रभाग आहे. याच्यामध्ये बंडखोर जे झालेले आहेत, ते बंडखोरी आज संध्याकाळपर्यंत काय होतंय दुपारपर्यंत माहित नाही. पण जरी बंडखोर उभे राहिले, तर आता नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा आणि विधानसभेची. 1 वर्ष झालं. मतदारांची म्हणजे त्या प्रभागामध्ये मतदार फिक्स आहेत. म्हणजे भाजपचे मतदार कुठे आहेत, शिवसेनेचे मतदार कुठे आहेत, काँग्रेसचे मतदार कुठे आहेत, तो काही हल्लेला नाही आहे. तो कोर मतदार आहे. तो किती बंडखोरी झाली, काय झाली, तर तो जाणारच आहे त्या पक्षाला. आता एका मतदान केंद्रावर 4 ईव्हीएम असतील, हम्म. बरोबर आहे. आता 4 ठिकाणी म्हणजे 4 वेळेला एका मतदाराला मतदान करायचं. अशा वेळेला बंडखोर शोधायचा, त्याचं नवं चिन्ह शोधायचं किंवा आणखा एखादा अपक्ष शोधायचा, त्याचं चिन्ह शोधायचं 4ही ठिकाणी, हे एक्झरसाइज खूप कठीण आहे मतदारांसाठी. म्हणून ज्याचे जी चिन्ह आहे, जे सिम्बॉल आहेत पार्टीचे, उदाहरणार्थ पंजा आहे किंवा भाजपचं कमळ आहे किंवा धनुष्यबाण आहे, मशाल आहे, घड्याळ आहे, ही चिन्ह लोकांच्या परिचयाची आहेत. त्याच्यामुळे यांनाच फायदा होणार आहे. हे मला मधूनच काहीतरी सुई दोरा मिळालं किंवा असं काही मिळालं तर ते कुठे शोधायचं त्याच्यामध्ये 4 ह्याच्यात. याचा फायदा राजकीय पक्षांना, ज्याचे अधिकृत चिन्ह आहेत, अधिकृत उमेदवार आहेत, यांना नक्कीच होईल. सर लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, इथलं चित्र वेगळं होतं संभाजीनगरपेक्षा. अशोक चव्हाणांसारखे नेते तिकडं जे आहेत, देशमुखांसारखे नेते लातूरमध्ये, त्यांच्यामुळं सत्ता काँग्रेसच्या हाती होती. हे बालेकिल्ले मनपा इथले राहिलेले आहेत काँग्रेसच्या. यावेळी भाजप तिकडं करिश्मा, भाजप आणि शिंदेसेना तिकडं काही करिश्मा करू शकतात का? हो, आता आपल्याला आपल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसलेलं आहे की नांदेड जिल्ह्यातल्या बहुसंख्य नगर परिषदा, नगरपालिका या भाजपच्या आलेल्या आहेत. सेम परिस्थिती लातूरची आहे. लातूर शहरात काय होणार आहे आणि नांदेड शहरात काय होईल याची उत्सुकता नक्कीच आहे. काँग्रेस लातूर शहरामध्ये स्ट्रॉंग आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित देशमुखांचा फार निसटता पराभव, म्हणजे निसटता विजय झाला. 6,1,000 मतांची आघाडी आहे त्यांना. म्हणजे जवळपास टस्सलमध्ये आहे तिथे भारतीय जनता पक्ष. पण काँग्रेसनी तिथे वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केलेली आहे. त्याच्यामुळे तो एक मोठा फॅक्टर तिथे आहे. शिवाय लातूर शहरामध्ये दलित, मुस्लिम हाही मतदार मोठा आहे. तो सुद्धा स्ट्रॅटेजिकली मतदान काँग्रेसला करू शकतो, ही शक्यता आहे. म्हणजे आता तसंच होईल असं नाही, ही शक्यता आहे. सेम काँग्रेसमध्ये आज जरी नेतृत्व नांदेडला नसलं तरी तिथे काँग्रेसला मानणारा वोटर आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीत काही मतदारसंघामध्ये तिथे आघाडी झालेली आहे काँग्रेससोबत. तर तिथेही काँग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळू शकतात नांदेडला. पण काँग्रेसची सत्ता येईल ही आत्ताच आज सांगता येणार नाही. सेम लातूरमध्ये दोघांमध्ये 50-50% आज चान्सेस आहेत. दुर्दैवाने काय झालं की भारतीय जनता पक्षात प्रचंड बंडखोरी झाली आणि निष्ठावंतांनी काल मेळावाच घेतला तिथे. तेव्हा जवळपास 32 कार्यकर्ते जे जुने आहेत, ज्यांनी 30-30 वर्ष काम केलं, असे कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला आणि सांगितलं की आम्ही भाजप बंडखोर अपक्ष आघाडी करून तिथे निवडणूक लढवतो. या सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. ते आज विड्रॉल करतील का नाही हे आपल्याला संध्याकाळी कळेल. त्यांनी जर फॉर्म ठेवले लातूरमध्ये भाजपच्या बंडखोरांनी, तर याचा फटका भाजपला 100% बसू शकतो, हे मी आज छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण ते नुसते बंडखोर नाही आहेत, ते पक्षाचे तळागाळातले कार्यकर्ते आहेत. नाव घेऊन सांगायचे नितीन शेटे आहेत तिथे, हे खूप जुने कार्यकर्ते आहेत तिथे. आणि ज्यांनी भाजप वाढवला, काँग्रेसच्या काळात सुद्धा भाजप टिकवून ठेवणं लातूरमध्ये ही सोपी गोष्ट नव्हती, परंतु त्यांनी टिकवला आणि दुर्दैवाने त्यांचेच पत्ते कट झाले. आणि जे बाहेरून आले ऐन वेळेला काँग्रेसमधून किंवा इतर पक्षातनं, त्यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली गेली.
मला एक या निवडणुकीत जे दिसतंय की भारतीय जनता पक्ष हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. म्हणजे पालिकेपासून पार्लमेंट पर्यंत त्यांची सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, सगळीकडे आहे. मग प्रत्येक निवडणुकीला यांना बाहेरच्या पक्षातून उमेदवार का लागतात? एकीकडे असा दावा करायचा की आमचा पक्ष मोठा आहे आणि दुसरीकडे निवडणूक आली की दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यायचे आहे ते आणि त्यांना निवडून आणायचं. होतं असं की सत्तेवर येतो पक्ष, पण सत्तेत कोण आहे? तर जे विरोधात आहेत, इतर पक्षातले लोक आहेत, ते सत्तेत आहेत. आज भाजपकडे 123 आमदार आहेत. या 23 आमदारांची जर यादी काढली तर या 23 मध्ये पक्षाचे म्हणून किती आमदार आहेत आणि इतर पक्षातून आलेले किती आमदार आहेत? उद्या जरी महापालिकेची सत्ता आली समजा, तर ती भाजपची सत्ता आहे की उपऱ्यांची सत्ता आहे? हा विषय आहे. पक्ष सत्तेवर येणं वेगळं आणि कार्यकर्त्यांची सत्ता असणं वेगळं, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून भारतीय जनता पक्षाने हे जे धोरण अवलंबलेलं आहे की 100% भाजप म्हणायचे एकीकडे आणि निवडणुकीत 50% तिकीट दुसऱ्या पक्षातल्या लोकांना द्यायची, मग 100% भाजप कुठून आलं? मग तुम्हाला ही आयारामाची गरज का पडते, हा प्रश्न आतापर्यंत आपण विचारत होतो, आता त्यांचेच कार्यकर्ते विचारत आहेत. दुसरी गोष्ट की आम्ही सर्वेक्षण करतो, आम्ही सर्वेक्षण केलं आणि त्याच्यातनं काही उमेदवार निवडले असं सांगितलं जातं. मला एका बंडखोरांचा प्रश्न आवडला. तो असं म्हणाला की अशा कुठल्या सर्वेक्षणामध्ये आलंय की तुम्ही इतर पक्षातला उमेदवार घ्या आणि त्याला तिकीट द्या? माझ्या वार्डामध्ये मला तिकीट देऊ कापून तुम्ही काँग्रेसमधून आलेल्या उमेदवाराला तिकीट दिलंय, तुमच्या सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट आलेली आहे का? नाही आलेली. मग हे कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी केलेले फंडे आहेत आणि भाजपनी आता ते जे काही शिस्तीचा, संघटनात्मक बांधिलकीचा वगैरे जो पक्ष होता तो असं राहिलेला नाही. हळूहळू भाजपची सुद्धा काँग्रेसकडे वाटचाल सुरू झालेली आहे. म्हणजे सर हे एक लॉंग टर्म ज्याला म्हणतो आपण ग्रोथ एखाद्या पक्षाची असते त्याच्यासाठी हे धोकादायक आहे सगळं. पुन्हा धोकादायक. बघा, भारतीय जनता पक्ष कशासाठी ओळखला जात होतो? एक तर शिस्तबद्ध पक्ष, बांधिलकी असलेला पक्ष, निष्ठावंतांचा पक्ष आणि संघटनात्मक पातळीवर काम करणारा पक्ष. म्हणजे काँग्रेसकडे किंवा इतर पक्षामध्ये इतके डेडिकेटेड कार्यकर्ते नाही जितके भाजपमध्ये आहेत. मग यांना संधी कधी मिळणार? या लोकांचं काय होणार? त्यांना कधीतरी पदं मिळतील का नाही? आणि निवडून येण्याची क्षमता हा जो निकष आहे तो मला असं वाटतं की तो खोटा निकष आहे. म्हणजे नाशिकमध्ये गिरीश महाजन असं म्हणाले की 10 वार्डामध्ये आमचे कधीच उमेदवार निवडून आलेले नाहीत, म्हणून आम्ही जिथे निवडून येत होते लोक त्यांना पक्षात घेतलं. मग तुम्ही 70 वर्ष राज्यात, देशात बी नव्हते तर राज्यातही नव्हते, पण आले ना सत्तेवर, मग ते 10 वार्डातही आले असते. तुम्ही प्रयोग का नाही केला? तुमच्याच कार्यकर्त्याला संधी का दिली नाही? तुम्ही देशात येऊ शकता, अनेक राज्यांमध्ये सत्ता येऊ शकते, 10 वार्डात सत्ता येत नाही, असं कसं काय होऊ शकतं? मला असं वाटतं की काहीतरी त्या पक्षामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरचे नेते जे आहेत ते त्यांचं सुद्धा एक स्वतंत्र आता राजकारण सुरू झालेलं आहे. आधी जे पक्षीय पातळीवर संघटनात्मक होतं ती आता स्थानिक पातळीवर आलेलं आहे. आणि म्हणून ही जी नाराजी दिसते भाजपमध्ये, ही स्थानिक नेत्यांच्या कर्तृत्वामुळे निर्माण झालेली नाराजी आहे. सर सगळं म्हणजे भाजप सत्ता केंद्रित राजकारण सध्या भाजपमध्ये सुरू आहे. फक्त प्रत्येक जण सगळ्याच पक्षात शेवटी राजकारण हे सत्तेसाठीच असतं ना. समाजसेवेसाठी राजकारण करतो असं कोण म्हणतं? म्हणजे मला दुसरं आश्चर्य वाटतं की इतके लोक नगरसेवक होण्यासाठी इच्छुक का आहेत? म्हणजे एका वार्डामध्ये 700 लोकांनी फॉर्म भरले, त्यातले काही विड्रॉल होतील, पण 700 लोकांना नगरसेवक व्हायचं म्हणजे सगळी कामधंदा सोडून सगळं असं काय आहे पालिकेमध्ये की तुम्हाला नगरसेवकच व्हायचंय? आणि तो आता म्हणाला की सत्तेचं राजकारण केलं, म्हणजे सत्तेसाठीच असतं ना. समाजसेवेसाठी कोण करतं? माझी सत्ता महापालिकेत आली पाहिजे, नगरपालिकेत आली पाहिजे, ग्रामपंचायत आली पाहिजे, राज्यात आली पाहिजे, देशात आली पाहिजे. राजकीय पक्ष सत्तेसाठीच असतात आणि सत्ताधारी पक्षाकडे लोकांचा ओढा असतो. सर मला आणखी एक प्रश्न असा पडलेला आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली. हे शहर ठाकरेंवरती प्रेम करणारं शहर आहे, पण असं झाल्यानंतर एकाएकी मनसेला खिंडार पडलं. प्रकाश महाजनांसारखा मोठा नेता राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करून गेला. याच्या मागचं कारण काय? आणि येणाऱ्या काळामध्ये ही युती मुंबईपुरतीच मर्यादित राहील असं वाटतंय? नुसती मुंबईपुरती नाही, मला वाटतं की ह्या महापालिकेपुरतीच राहील ती. आणि राहिला मनसेचा प्रश्न इथे,
संभाजीनगरमध्ये मनसे कधीच नव्हती. ज्यांचं नाव आता तुम्ही घेतलं तर ते फार मोठे नेते मनसेचे इथे होते आणि त्यांच्यामुळे फार संघटनात्मक ताकद मनसेची होती, असं कधी दिसलं नाही आपल्याला काही. त्याच्यामुळे इथे शिवसेनेचा बालेकिल्ला होता हे मान्य करायला पाहिजे. पहिली निवडणूक जी जिंकली 85ला, ती बाळासाहेबांची मोठी सभा झाली, ते जिंकली आणि सातत्याने शिवसेनेचं इथं राज्य राहिलेलं आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर त्याची ताकद कमी झाली. आत्ता या शहरामध्ये त्यांचे 2 आमदार आहेत शिवसेनेचे, म्हणजे एकनाथराव शिंदेच्या आणि उद्धव सेनेच्याकडे आता कुठली सत्ता इथे नाही. पण तरी कट्टर शिवसैनिक जो जुना आहे तो उभाटाला मानणार आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मानणार आहे. पण त्यांना या निवडणुकीत संधी दिली आहे का, तर असं दिसत नाही की ते दिली गेली आहे. त्यात दानवे आणि खैरेंचा वाद. पुन्हा त्यांच्या नेत्यांमध्ये वाद आहे. त्याच्यामुळे तिथे सगळं रामराज्य सुरू आहे. पण त्यांच्याकडे वोटर आहे, वोटर नाही असं नाही. आता जर मागच्या निवडणुका जर बघितल्या तर त्यांच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली होती विधानसभेला. जरी पराभव झाला असला तरी भाजपचे उमेदवार किंवा शिवसेनेचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून आहे असं काही चित्र आपल्याकडे नव्हतं. त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतलेली आहेत, याचा अर्थ मतदार आहे तिथे. हे कसं होतं आता 2-3 दिवसात अजून चित्र बदलू शकतं. सर, एक भाजपची एक स्ट्रॅटजी असते, जशी की गेल्या काही निवडणुकांमध्ये बटोगे तो कटोगे, तसं यावेळेस नवीन काही होऊ शकतं की विकासाच्याच मुद्द्यावरती यावेळेसच्या महानगरपालिका. संभाजीनगरचा इतिहास आहे की कधीच विकासावर इथे राजकारण झालं नाही. खान हवा की बाण हवा हा परवलीचा शब्द आहे. कटोगे बटोगे आता नवीन वर्जन आहे, तेच होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या शहराचा चेहरामोहरा बदललेला आहे गेल्या 30-40 वर्ष. असं काही झालेलं नाही, कारण राजकारण ह्याच्यावर आहे, खान आणि बाणावर. पण सर, एमआयएम मध्ये पण मोठी नाराजी आहे, जुन्यांना तिकीट दिली नाही, विनोद पाटलांचा हस्तक्षेप असं आहे. आहे की तुम्ही एकदा आमदार झाले एमआयएमच्या, म्हणजे मुस्लिम मताच्या तिकिटावर एकदा खासदार झाले. त्याच्यामुळे आता सगळ्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला हा मार्ग चांगला आहे या निवडणुकीच्या निमित्ताने. तिथे इच्छुकांची गर्दी प्रचंड आहे. तिथे निष्ठावंत आणि पुन्हा नवे कार्यकर्ते असाही वाद तिथे आहे. यावेळेला तर काँग्रेसच्या काही लोकांनी एमआयएम मधून तिकीट मागितली, म्हणजे तिथेही गर्दी झाली होती. पण मला असं वाटतं की मतदारांनी आता थोडं विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे. ही सगळे जाती आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काही फरक पडत नाही. निवडणूक झाली की हे सगळे कुठे जातात मुद्दे, मग वर्षभर ही काही चर्चा राहते का? नेमके निवडणुकीत हे मुद्दे काय येतात की तुम्हाला हे हवं का ते हवं. विकासावर कोणी बोलणार, अजून कोणी जाहीरनामा काढलेला नाही, किंवा मागचे जाहीरनामे जर यांचे काढले तर किती त्याची पूर्तता झाली, तर काही झालेली नाही. विकास वगैरे ह्या गोष्टी नाही. आता मजा येणार आहे 2-4 दिवसात या शहरामध्ये की कुठे या निवडणुकीचं वातावरण निर्माण होईल आणि मग याचा परिणाम शहराच्या शांततेवर होतो, त्याचा परिणाम इथल्या व्यवसायावर होतो, त्याचा परिणाम इथल्या उद्योगधंद्यावर होतो. आणि जो बाहेरून आता मोठ्या प्रमाणात इथे इन्व्हेस्टर येऊ घातलेला आहे, इथे मोठे मोठे गुंतवणूक होऊ घातलेली आहे, त्याला गालबोट लागू शकतो. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि प्रचार हा स्थानिक पातळीवर विकासावरच करायला पाहिजे. 20 वर्ष झाले आपल्याला पाणी मिळत नाही. 40 किलोमीटर धरण आहे इथून. यांची सत्ता 5 वर्ष, त्यांची 10 वर्ष, यांची 8 वर्ष, सगळ्यांच्या सत्ता झाल्या, का नाही पाणी आणू शकले? सगळ्यांनी मोर्चे पण काढले. सगळ्यांनी मोर्चे काढले, पण तुम्हाला 40 किलोमीटरची पाईपलाईन टाकता आली नाही या शहरासाठी. फेल्युअर कोणाचं आहे? सगळ्यांचंच आहे. यांचे महापौर होते, यांचे आमदार राहिलेले, यांचे खासदार राहिलेले आहेत, यांची राज्यात सत्ता, देशात सत्ता, आलटून पालटून झालंच ना. काय केलं तुम्ही? पाणी देऊ शकत नाही तुम्ही. शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. नवीन जी वसाहत झालेली आहे, महापालिकेचा विस्तार झाला, तिथे बघा जाऊन काय परिस्थिती आहे. तिथले लोक म्हणतात की आम्ही ग्रामपंचायतीत होतो तेव्हा सुखी होतो, किमान ग्रामपंचायतीत जाऊन मांडता येत होतं, आता नाही. नारेगावमध्ये डोक्याला च्या वर इतके ढीग लागले कचऱ्याचे, त्याचं काय झालं? म्हणजे विकास केलाय, त्याचा नियोजनबद्ध विकास केलाय असं नाही. हे सगळे गुंठेवारी मंत्री आहेत सगळे. याच्यामुळे मला याच्यातनं काही फारसं निष्पन्न होईल असं वाटत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना सत्ता मिळेल, ते नगरसेवक होतील, त्यांना काही निधी मिळेल, ते गडगंज होतील, आणखी त्यांच्या गाड्या वाढतील. जनतेचे प्रश्न आपले कायमच आहेत. तर मी शेवटच्या आणि मूळ प्रश्नाकडे येतो. तुम्ही एवढ्या सगळ्या निवडणुका कव्हर केलेल्या आहेत, महानगरपालिका बघितल्या, स्थानिक पातळीवरच्या, हे अशी रडापड, असा गोंधळ, असा आक्रोश, अशा फाडाफाड्या, पुड्या नेत्यांच्या कानशिलात देणं, हे असं कधी बघितलं होतं का? की हे पहिल्यांदाच होतं किंवा हा सगळा
सोशल मीडिया आणि त्याच्यामुळं काही इम्पॅक्ट होईल किंवा असं काही हा सगळा नाही विषय? सोशल मीडिया किंवा मीडियाचा हा परिणाम नाही का, हा 10 वर्षाची जी गॅप पडलेली आहे हम्म. म्हणजे ही खूप मोठी 10 वर्षे एखाद्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये राजकारण करणाऱ्या किंवा सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांसाठी 10 वर्षे खूप मोठी गोष्ट झाली. हम्म. म्हणजे 2 पिढ्या तिथे तयार होतात राजकारणामध्ये आणि म्हणून इच्छुकांची संख्या इतकी प्रचंड झाली. बरं आता जर संधी मिळाली नाही, पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचं वय निघून जातं. हम्म. म्हणजे आता जे 50शीत आहेत ते 60 मध्ये जातील, म्हणजे 55-60 होतील, वय वाढतं आणि जे आता निवडून येतील ते पुन्हा दावेदारी ते सांगणार आहेत की मी आता सिटिंग नगरसेवक आहे, माझं का तिकीट कापता. हम्म. म्हणजे पुन्हा पुढची 10 वर्षे वाट बघायची का. म्हणून नाराजी त्याच्यातनं आलेली आहे की आम्ही गेली 10 वर्षे काहीच नाही, आमच्याकडे सत्ताच नाही, हम्म. पद नाही. आणि म्हणून साध्या नगरसेवक पदासाठी जी झाली रडारड, तो उद्वेग आहे, ती उपेक्षा झाली, आमच्या अवहेलना झाली, त्याच्यातनं ती आलेली आहे. पण मला असं वाटतं की समाजसेवा करायला इतर अनेक क्षेत्र आहेत, हम्म. महापालिका नगरपालिकांच्या शिवाय. जे आज रडलेले आहेत, ज्यांनी गाड्या फोडलेल्या आहेत, त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं की आम्ही नगरसेवक न होता सुद्धा समाजसेवा करू शकतो, हम्म. समाजकारण करू शकतो. त्याने आदर्श निर्माण करावा. ही संधी आहे त्यांच्यासाठी, ज्यांना तिकीट मिळालेले आणि ज्यांना तिकीट मिळालेलं आहे, जे उद्या नगरसेवक निवडून येतील, तर त्यांनी मतदारांना घरोघरी जाऊन एक शपथनामा द्यावा की मी 5 वर्ष 1 रुपया खाणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही, उलट आपल्या मतदारसंघात, वार्डात, प्रभागात जे विकासाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आणि आज त्यांनी शपथपत्रामध्ये जी संपत्ती दिलेली आहे, देव करो की तेवढीच कायम राहो पुढच्या निवडणुकीपर्यंत. नक्कीच अगदी मार्मिक शब्दांमध्ये सरांनी या संपूर्ण निवडणुकांचं विश्लेषण केलेलं आहे आणि 10 वर्षांची जी व्हॅक्यूम होती, जी पोकळी होती आणि त्यावेळेस निर्माण झालेल्या ज्या अपेक्षा होत्या आणि त्याच्या उपेक्षा झाल्या, याचं रूपांतर आक्रोशात झालं. मात्र आता मतदार राजा त्याच्या मतांचं रूपांतर कोणासाठी आणि कसं करतो हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.